नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आजची आपली पहिली टिप आहे सफरचंदाचा रस आणि ओट्स पॅक. तर 1 चमचा ओट्स भिजवून घ्या आणि त्यात 2 चमचे सफरचंदाचा रस मिसळा. ही पेस्ट डोळ्याखाली 15 मिनटं लावून ठेवा आणि नंतर सौम्यपणे ते धुवा. सफरचंदात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजळ करतात, तर ओट्स सौम्य स्क्रबसारखे काम करतं. त्वचेतील मृत पेशी दूर होतात आणि ताजेपणा येतो. तर हा उपाय आठवड्यातून 2 वेळा केल्यास तुमच्या त्वचेमध्ये नक्कीच कलर उजळण्यास मदत होईल. तो तुम्हाला फरक जो आहे तो नक्कीच जाणवेल. दुसरी टिप आहे गुलकंद आणि थंड दुधाचं मिश्रण. 1 चमचा गुलकंदमध्ये 1 चमचा थंड दूध मिसळा. हे मिश्रण कापसाच्या साहाय्याने डोळ्याखाली लावा आणि 10 मिनटं तसेच ठेवा. गुलकंद थंडावा देतो आणि त्वचेला पोषण देतो. दूध त्वचेला उजळ करतं आणि थकवा दूर करतं. रोज रात्री झोपण्याआधी हे वापरल्यास चेहरा खुलतो आणि काळसरपणा कमी होतो. तिसरी टीप आहे झेंडू फुलांचा नैसर्गिक उपाय. तर 2 ते 3 झेंडूची फुलं वाटून त्यात थोडंसं गुलाब पाणी मिसळा. ही पेस्ट डोळ्याखाली 10 ते 12 मिनटं लावून ठेवा. झेंडूमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात, जे सूज कमी करतात. गुलाब पाणी त्वचेला फ्रेश ठेवतं. तर हा उपाय विशेषतः थकलेल्या, झोप पूर्ण न झालेल्या महिलांसाठी खूप उपयुक्त आहे. तर आपली चौथी टीप आहे संत्र्याची साल आणि ॲलोवेरा जेल. तर संत्र्याच्या सुकलेल्या सालींचं चूर्ण करून त्यात 1 चमचा ॲलोवेरा जेल घाला. ही थंड पेस्ट डोळ्याखाली 15 मिनटं लावून ठेवा. त्याच्यामुळे डोळ्याखाली डार्क सर्कल कमी होण्यास देखील मदत होते. संत्री त्वचेला व्हिटॅमिन C पुरवतं, जे उजळपणासाठी उपयुक्त आहे. ॲलोवेरा थंडावा देतो आणि त्वचा मऊ करतो. तर आठवड्यातून तुम्ही 3 वेळा वापरल्यास तुम्हाला चांगले परिणाम जाणवतील. 5वी टीप आहे काकडी आणि लिंबू रस स्पॉट ट्रीटमेंट. 1 चमचा काकडीचा रस, 5 थेंब लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण कापसाने डोळ्याखाली लावा आणि 10 मिनटे ठेवा. मग चेहरा धुवा. काकडी थंडावा देते आणि डोळ्याखालील सूज कमी करते, तर लिंबाचा रस नैसर्गिक ब्लीचसारखं काम करतं. फक्त हे मिश्रण डोळ्यात जाऊ नये याची काळजी घ्या. हप्त्यातून 2 वेळा वापरल्यास हा पॅक डोळ्याखालील काळसरपणा कमी होण्यास मदत होतं. 6वी टीप आहे 1 चमचा ताजं नारळाचं दूध घ्या आणि त्यात 2-3 केशर काड्या रात्री भिजत ठेवा. सकाळी हे मिश्रण कापसाने डोळ्याखाली लावा आणि 15 मिनिटांनी ते धुवा. नारळाचं दूध त्वचेला डीप पोषण देतं आणि केशर नैसर्गिक उजळपणा आणतं. हा उपाय विशेषतः कोरड्या त्वचेसाठी फार उपयुक्त आहे. दररोज रात्री हे लावून ठेवल्यास तुम्हाला लवकर परिणाम दिसेल. 7वी टीप आहे टोमॅटो आणि मधचा मिश्रण. 1 चमचा टोमॅटोचा रस घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध मिसळा. हे मिश्रण डोळ्याखाली सौम्यपणे लावा आणि 10 मिनिटांनी ते धुवा. टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचा घटक आहे, जे त्वचेला उजळ करतं. मध
त्वचेला मॉइश्चराईज देतं. यामुळे डोळ्याखालची त्वचा ताजेतवानी वाटते आणि हप्त्यातून 3 वेळा हा उपाय केल्यास डोळ्याखालील डार्क सर्कल, काळापणा दूर होण्यास मदत होते. 8वी टीप आहे मुळा आणि गुलाब पाणी उपाय. थोडासा मुळा किसून त्याचा रस काढा आणि त्यात गुलाब पाणी मिसळा. हे मिश्रण डोळ्याखाली 10 ते 15 मिनटं लावून ठेवा. मुळा त्वचेला थंडावा देतो आणि रक्ताभिसरण वाढवतो. गुलाब पाणी फ्रेश लूक देतं आणि त्वचेला घट्ट करतं. तर हा उपाय उन्हाळ्यात विशेषतः खूप फायदेशीर ठरतो. तर आपली 9वी टीप आहे हिरव्या वाटाण्याची पेस्ट थेरपी. 2 चमचे उकडलेले वाटाणे मॅश करून त्यात थोडंसं कच्चं दूध घाला. ही पेस्ट डोळ्याखाली लावा आणि 15 मिनटानंतर ते धुवा. वाटाण्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे त्वचेला टोन सुधारण्यास मदत करतं. दूध त्वचेला उजळ करण्यास मदत करतं. तर या पॅकमुळे डोळ्याखालचा थकवा देखील दूर होतो. 10वी टीप आहे तूप आणि केळीचा रात्रभोजन उपाय. म्हणजे 1 चमचा पिकलेलं केळ मॅश करा आणि त्यात 4 ते 5 थेंब साजूक तूप मिसळा. झोपेपूर्वी हे मिश्रण डोळ्याखाली लावा आणि रात्रभर ते तसंच राहू द्या. तूप त्वचेला मऊ ठेवतं आणि केळ पोषण देतं. रात्री हा उपाय केल्यास झोप पूर्ण होते आणि डोळ्याखाली फ्रेश लूक मिळतो. 8 ते 10 दिवसातून नैसर्गिक फरक जाणवतो. तर अशा प्रकारे डोळ्याखालचा काळसरपणा, डोळ्याखालील सूज कमी करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय नक्कीच करून पहा. आणि माहिती आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.